वळूया पुढच्या बातमीकडे। महाराष्ट्रातील नाशिकमध्ये उघडकीस आलेल्या कथित बेकायदेशीर धर्मांतर रॅकेट प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे। याचिकाकर्ते अश्विनी उपाध्याय यांनी धर्मांतरासंदर्भातील आधीपासून प्रलंबित असलेल्या प्रकरणात नाशिक येथील घटनेचा उल्लेख करत नवा अर्ज दाखल केला आहे। या अर्जात त्यांनी नाशिकमधील या प्रकरणाने देशभरातील नागरिकांच्या अंतरात्म्याला धक्का बसलाय असं म्हटलंय। फसवणूक किंवा दबाव टाकून केलं जाणारं धर्मांतर देशाचं सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी धोकादायक असल्याचं न्यायालयाने घोषित करावं अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून। रामराजे, काय अधिक माहिती? बिलकुल, सर्वोच्च न्यायालयामध्ये ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या अर्जामध्ये स्पष्टपणे सांगितलंय की देशभरातील नागरिकांच्या अंतरात्म्याला यामुळे धक्का बसलेला आहे आणि धर्मांतर, सार्वभौमत्व, धर्मनिरपेक्षता, लोकशाही आणि स्वातंत्र्यासाठी हा एक धोका आहे आणि बळजबरीने जर धर्मांतर केलं जात असेल तर हे एक प्रकारचा दहशतवादच आहे, देशाविरुद्ध प्रत्यक्ष युद्ध आहे आणि त्याच्या संदर्भामधल्या कठोर उपाययोजना कराव्या अशी सुद्धा ही मागणी करण्यात आलेली आहे। आणि त्याचबरोबर आणखी एक महत्वाची मागणी करण्यात आलेली आहे, ते म्हणजे की अशा संदर्भातच्या ज्या सुनावण्या आहेत तर त्यांसाठी विशेष न्यायालयांची स्थापना करण्यात यावी अशी सुद्धा मागणी करण्यात आलेली आहे। परंतु आता ही याचिका केवळ दाखल करण्यात आलेली आहे, तर या याचिकेची सुप्रीम कोर्ट दखल घेते का आणि घेतलं तर पुढची सुनावणी कधी लावली जाईल हे सुद्धा पाहणं गरजेचं आहे। नक्की। धन्यवाद रामराजे, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।